साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे। आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना एकत्र हप्ता आजपासून दिला जाणार आहे। राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींसाठी आताचे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होत आहे। थेट आदिती तटकरे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती सुद्धा दिलेली आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत। परंतु काही बहिणींना पैसे नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे। म्हणजेच जून महिन्याचा 12 हप्ता आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार नाही, तर फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे। तर आपण त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सुद्धा येऊन जातील। बघा, लाडक्या बहिणीनं आज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर दिवसांपासून जून महिन्याचा हप्ता आज येईल, उद्या येईल अशा पद्धतीने युट्यूबवरती, फेसबुकवरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या। परंतु लाडक्या बहिणीनं आज थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे। सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदाच पुरावा सुद्धा दाखवलेला आहे। परंतु काही बहिणींना आज जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार नाही, कारण सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे। तर 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं
बहिणीनं आज जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता. तर हा निधी प्रमुख या बँकेमध्ये सुद्धा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेमध्ये असेल तरच तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे जून हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. तर हा निधी कालच प्रमुख बँकेमध्ये गेलेला आहे. त्या प्रमुख बँकेमधून आज सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही. म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही. बघा, यासाठी काही नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा 12 हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार नाही. ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला आज फक्त जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होणार नाही, तर त्या जून महिन्याच्या 12 हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शन असेल, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्या सर्व बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला त्या गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2 दिवसांपासून सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेली होती. तर ती तपासणी कालच संपलेली आहे. ज्या बहिणी या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या असतील त्याच बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला होता. तर हे सरकारच्या निदर्शनास आलेले होते. त्यामुळे राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे. तर ही छाननी कालच संपलेली आहे. छाननीनंतर ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, छाननीनंतर लाडक्या बहिणींना 2 मेसेज सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये पहिला मेसेज म्हणजे अप्रूव्ह बघा आणि दुसरा मेसेज म्हणजे रिजेक्टेड. म्हणजेच तुम्हाला कोणता मेसेज आलेला आहे त्याच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. बघा, छाननीनंतर 2 मेसेज पाठवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये अप्रूव्हचा मेसेज आहे आणि रिजेक्ट मेसेज आहे. ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नाहीत, नियमांमध्ये बसत नाहीत, त्यांनी वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. परंतु ज्यांना मेसेज आलेला नसेल किंवा ज्यांना अप्रूव्ह म्हणून मेसेज आलेला असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. रिजेक्टेड मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. म्हणजेच जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणीनं आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार करण्यास शक्य होणार नाही. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत असतात. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं 2 दिवसांपूर्वी जून हप्ता वाटप केला जाणार होता, परंतु शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे ही छाननी सुरू करण्यात आलेली होती. त्यामुळे थोडासा उशीर सुद्धा झालेला आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्याकडून सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होती की जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे कधी येणार आहेत. बघा, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसांपूर्वीच विस्तार सुद्धा होणार होते. परंतु भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने या
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते, त्यामुळे थोडाफार उशीर सुद्धा झालेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा, आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होतच आहे. परंतु जून हप्त्यासाठी काही नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहेत. ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्हाला जून हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असेल आणि तुम्हाला पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते 4 नियम अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, पहिला नियम म्हणजे ज्या बहिणी मोबाईल वापरत असतील तर त्यांच्यासाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या बहिणींकडे मोबाईल नसेल त्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन ते काम सुद्धा करायचं आहे. बघा, शासनाकडून पहिला नियम लावण्यात आलेला आहे. ज्या बहिणी मोबाईल वापरत असतील तर त्या बहिणींनी मोबाईलमधून आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे, आपलं बँक खातं अपडेट सुद्धा करायचं आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी मोबाईल वापरत नसतील त्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन KYC करणं गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी फोनपे, गुगल पे अशा प्रकारचे ॲप वापरत आहेत, त्यामुळे ते पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये जात नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेकडून तातडीची सूचना देण्यात आलेली आहे की लवकरात लवकर बँक खात्याची KYC करा, अन्यथा तुमचं बँक खातं बंद सुद्धा पडणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं दुसरा नियम म्हणजे गरीब बहिणी आणि श्रीमंत बहिणी. बघा, भरपूर श्रीमंत बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला आहे, परंतु श्रीमंत बहिणींना याच्या पुढे कोणताही लाभ मिळणार नाही. श्रीमंत बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही. ज्या बहिणी गरीब बहिणी असतील त्या बहिणींना पैसे मिळणार आहे, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं तिसरा नियम म्हणजे काही बहिणी महिन्याला 30,000 रुपये तर काही बहिणी महिन्याला 10,000 रुपये सुद्धा कमवत आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं तिसरा नियम महत्त्वाचा आहे. ज्या बहिणी प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये कमवत असतील त्यांना याच्या पुढे जून हप्ता मिळणार नाही. परंतु ज्या बहिणी महिन्याला 10,000 रुपये, महिन्याला 15,000 रुपये कमवत असतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचा अर्ज रिजेक्ट सुद्धा करण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणीनं जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तो चौथा नियम म्हणजे श्रीमंत बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्यासोबत नमशेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना अशा डबल योजनांचा लाभ घेत आहेत. परंतु गरीब बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे गरीब बहिणींनाच फक्त जून हप्ता आणि पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असतील तर त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. लाडक्या बहिणींनी फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा, या बँका सरकारी क्षेत्रामधील आणि खासगी क्षेत्रामधील बँका आहेत. तर बघा, लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12 हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे या प्रमुख बँकेमध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, याच्यामध्ये पहिली बँक ॲक्सिस बँक, दुसरी बँक सिटी युनियन बँक, तिसरी बँक धनलक्ष्मी बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक IDBI बँक, सहावी बँक IDFC बँक, सातवी बँक इंडस बँक, आठवी बँक कर्नाटक बँक, नववी बँक कोटक महिंद्रा बँक, 10वी बँक कॅथोलिक बँक, 11वी बँक फेडरल बँक, 12वी बँक HDFC बँक, 13वी बँक करोर बँक, 14वी बँक लक्ष्मीविलास बँक आणि 15वी बँक येस बँक. बघा, या 15 प्रमुख बँकेमध्ये आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर होणार आहेत. त्यामुळे जर तुमचं बँक खाता त्या प्रमुख खासगी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, सरकारी काही प्रमुख बँका आहेत, या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. बघा, सरकारी पहिली बँक बँक ऑफ बडोदा, दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक कॅनरा बँक, पाचवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, सातवी बँक पंजाब अँड सिंध बँक, आठवी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, नववी बँक युको बँक,
10वी बँक युनियन बँक, 11वी बँक पंजाब नॅशनल बँक, 12वी बँक इंडियन बँक. बघा या 12 बँका गव्हर्नमेंटच्या सर्वात मोठ्या बँका आहेत. या 12 बँका सरकारी बँका आहेत, त्यामुळे या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं यापैकी कोणत्याही बँकेमध्ये नसेल आणि त्यांचं बँक खातं पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ग्रामीण क्षेत्रामधील कोणत्याही बँकेमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल तर त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज जून हप्त्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा धाराशिव, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा परभणी, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 12वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 13वा जिल्हा बुलढाणा, 14वा जिल्हा वाशिम, 15वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 16वा जिल्हा अमरावती, 17वा जिल्हा अकोला जिल्हा, 18वा जिल्हा जळगाव, 19वा जिल्हा चंद्रपूर आणि 20वा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा. बघा या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज सर्वात अगोदर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर होणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहेत. बघा ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असेल, ज्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये कामगार नसतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. परंतु सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत? बघा लाडक्या बहिणीनं अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला जून महिन्याचा 12 हप्ता 21 रुपयाप्रमाणे देण्यात येणार होता. परंतु लाडक्या बहिणीनं सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे पैसे 2500 रुपये, टोटल मिळून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच मागील पैसे येणार का? बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 11 हप्त्यांचे 16.5 रुपये इतकी रक्कम विस्तांतर सुद्धा झालेली आहे. ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या लाडक्या बहिणींनी 2 कामे करायची आहेत. पहिलं काम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे आणि दुसरं काम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवायची आहे. ज्या ज्या बहिणी तक्रार नोंदवते त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा गॅस कनेक्शनसाठी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे. ते पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्या बहिणींना थेट गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे. सोबतच गॅस कनेक्शनची दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असावा. मग तो कोणत्याही कंपनीचा गॅस असेल, याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल, इंडियन ऑइल कंपनीचा गॅस असेल, कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तरी पण पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनसाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ते तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी. ज्या ज्या बहिणींनी KYC केलेले असेल त्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. चौथी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनचे पासबुक असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तो गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाडकी बहिणीच्या नावाने असायला पाहिजे, तरच गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना आज 20 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत. परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.